नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, गव्हर्नमेंट जॉब अपडेट या यूट्यूब चॅनलवर आपले खूप खूप स्वागत आहे। तर बघा, आज तुमच्यासाठी एक अजून नवीन अपडेट घेऊन आलेली आहे। महाराष्ट्र पोलीस भरतीची तयारी करणाऱ्या तमाम विद्यार्थ्यांसाठी भरती पडलेली आहे आणि भरतीतला सर्वसाधारण सूचनांमधला आज सर्वसाधारण सूचना ज्या आहेत महाराष्ट्र पोलीस सेवा प्रवेशमधल्या, त्यातला पहिला मुद्दा येतोय की वयमर्यादा सगळ्यात महत्त्वाचा विषय आहे। कारण की काही मुलांना नेमकं कळत नाही आहे की कशा पद्धतीने कोणाकोणाला अट आहे किंवा स्टार्टिंग किती आहे। काही मुलांना असं वाटतंय की ड्रायव्हरला 18 वर्ष पूर्ण पाहिजे, पण नाही आहे, तसं नाही आहे। GRमध्ये किंवा सर्व सूचनांमध्ये त्याचं वयोमर्यादा ही वेगवेगळ्या पद्धतीने आहे। त्यासाठी पूर्ण व्हिडिओ पाहून घ्यायचा आहे। एकाच व्हिडिओमध्ये 5ही घटकाच्या वयोमर्यादा सांगितलेल्या आहेत। त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि व्हिडिओ आवडल्यास आपल्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा। तर बघा, 5 घटकांसाठी वयोमर्यादा त्यांच्यामध्ये शिपाई असेल, चालक असेल, SRPF असेल, कारागृह असेल, बॅट्समन असेल, सगळ्याच्या सगळ्या घटकांसाठी स्टार्टिंग वय किती आणि एंडचं वय किती आणि वयोमर्यादासाठी अट शिथिलता केली आहे ते कुठून ते कुठपर्यंतच्या उमेदवारांसाठी फॉर्म भरता येतो किंवा वय अट दिलेली आहे, याचं संपूर्ण मार्गदर्शन तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून आता आपण करणार आहोत। तर बघा, शिपाई असेल, चालक असेल, SRPF असेल, बॅट्समन किंवा कारागृह असेल, 5ही घटकांसाठी वयोमर्यादा किती लागणार आहे पूर्ण कास्टनुसार, पण पूर्ण सामाजिक आणि समानतानुसार आणि कपीकृत आरक्षणानुसार पूर्ण एकही घटकाच्या सगळ्या वयोमर्यादा तुमच्यापर्यंत आता करणार आहोत। तर बघा, सुरुवात करूया। वयोमर्यादा बघा, त्याच्यामध्ये 7 घटक जे आहेत पहिले ते पूर्णपणे तुमच्यापर्यंत पोहोच करतोय आणि मग समांतर आरक्षणामध्ये 5 घटक आहेत। असे एकंदरीत जे 12 घटक आहेत ते 12 घटकाच्या वयोमर्यादा आता दिसणार आहेत। तर बघा, 1 नंबरला आहे खुला प्रवर्ग। खुल्यासाठी कमीत कमी वय पाहिजे। शिपाई, चालक, SRPF झालं, बॅट्समन, कारागृह याच्यामध्ये सुरुवातीला एक सांगते की चालक वगळता ड्रायव्हर पद जे आहे, इथे हेवी जे काही वाहन असते ते चालून दाखवायचं असतं, त्यामुळे त्यात 1 वर्ष वयवाढ दिलेली आहे। 1 वर्ष वयवाढ म्हणजे पुढचं घेतलेलं आहे। बाकी सगळ्या पद्धतीने 18 वर्ष आहे। चालकसाठी 19 कमीत कमी पूर्ण पाहिजे, 18 वर्ष नाही। चालकसाठी तुमचं वय हे 19 वर्ष हे पूर्ण असलं पाहिजे। 18 वर्षावरती चालकाला तुम्ही फॉर्म भरू शकत नाही। त्यासाठी सुरुवातीलाच सांगते, फक्त चालकसाठी फक्त आणि फक्त चालकासाठी तुम्हाला 19 वर्ष पूर्ण पाहिजेत। 19 वर्ष पूर्ण असतील तरच नंतर तुम्ही फॉर्म भरू शकताय, लक्षात ठेवायचे। बाकीचे सगळे घटक आहेत, शिपाई, SRPF, बॅट्समन, कारागृहासाठी 18 वर्ष कमीत कमी पूर्ण पाहिजेत। ओके। खुल्या प्रवर्गासाठी बघा, खुला प्रवर्ग 18 वर्ष पूर्ण पाहिजे। कमाल वय किती आहे? 18 वर्ष, म्हणजे 18 ते 28 वर्ष हे पहिलं जे महाराष्ट्र पोलीस भरती प्रश्न नियम आहेत ते सांगूयात आणि मग वयवाढीचा विषय शेवटी घेऊया आपण की कोणाला वयवाढ दिलेली आहे किंवा कशा पद्धतीने दिलेली आहे। तर बघा, दुसरा घटक आहे प्रकल्पग्रस्त। प्रकल्पग्रस्तासाठी कमीत कमी 18 वर्ष वय पूर्ण पाहिजे आणि जास्तीत जास्त 45 वर्षपर्यंत तुम्हाला सूट भेटणार आहे। तिसरा प्रवर्ग आहे भूकंपग्रस्त। 18 वर्ष पूर्ण वय असणं गरजेचं आणि जास्तीत जास्त हे 45 वर्षापर्यंत तुम्हाला वयोमर्यादेची सूट ही देण्यात आलेली आहे। तसंच पुढचा प्रवर्ग आहे माजी सैनिक। कमीत कमी येथे तुम्हाला 18 वर्ष वय पाहिजे आहे आणि जास्तीत जास्त जर बघितलं, जास्तीत पण त्यांना सूट आहे। त्यांना तर पासून भरती झाली किंवा त्यांची सेवा कालावधी जेवढा झाला आहे, किती असेल 12, 13, 14, 15 वर्ष काय असतील ते, तर भरतीपासून म्हणजे भरती जेवढी झाली तेवढा वर्ष प्लस त्यांना 3 वर्ष सूट आहे। जेवढं वय त्यांनी ड्युटी केली तेवढं डिस्चार्ज सर्टिफिकेट भेटून त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे प्लस 3 वर्ष त्यांना सूट ही भेटणार आहे। पुढचा प्रवर्ग आहे पदवीधर अंशकालीन।
त्यासाठी पदवीधर अंशकालीनसाठी तब्बल 18 वर्ष वय असणं गरजेचं आहे आणि जास्तीत जास्त 55 वर्ष सूट, या सगळ्यात जास्त सूट इथे आहे. कारण की ह्याचं जे वय आहे ते पदवीधर अंशकालीन हे वय वाढल्यामुळे गेल्या 2-3 वर्षापूर्वी 2022-23ची जी एक GR आलेला होता आणि ह्यांना 40 वर्षाची सूट जी होती ती 45 वर्षाची ते डायरेक्ट 55 वर्षावरती सूट दिलेली आहे. नंतर पुढचा प्रवर्ग आहे अनाथ. अनाथमध्ये सुद्धा कमीत कमी 18 वर्ष वय पूर्ण पाहिजे आणि जास्तीत जास्त 35 वर्ष असतील तर तुम्ही फॉर्म भरू शकताय. पुढे बघूया आपण. पुढचा प्रवर्ग आहे नंतरचा महत्त्वाचा आणि शेवटी मुद्दा ठेवला आहे म्हणजे मागास प्रवर्ग. बॅकवर्ड क्लासेस जे आहेत मागास प्रवर्गासाठी त्याच्यामध्ये SC असेल, ST असेल, VJ असेल, NT असेल, मग NTमध्ये NTB, NTC, NTD असेल, त्यानंतर SBC, OBC, SCBC, EWS अशा मागास प्रवर्गासाठी कमीत कमी 18 वर्ष आणि जास्तीत जास्त 33 वर्ष तुमच्याकडे वय हे असलं पाहिजे. हे सर्वसाधारण सूचनामध्ये सांगते आणि वय वाढी किंवा जे अट शिथिलता केली आहे ती कुठे पण असणार आहे ते GR मध्ये पूर्णपणे तुम्हाला 1, 2, 3 लाईनमध्ये त्याचे विश्लेषण आपण करूया. आता पहिला मुद्दा झाला. आता समांतर आरक्षणामध्ये उमेदवार बघा यांच्यात एकूण 5 घटक आहेत. पहिला बघा महिलांसाठी 18 वर्ष आणि याच्यामध्ये कमाल वय आहे, जास्तीत जास्त वय आहे, याच्यामध्ये खुला प्रवर्ग आणि मागास प्रवर्ग असे 2 गट पडतात. आता महिलांसाठी बघा ओपनच्या ज्या महिला आहेत त्यांना 28 वर्ष ही, मागास प्रवर्गातील ज्या महिला आहेत त्यांना 33 वर्षापर्यंत फॉर्म मिळू शकतात. तर बघा येथे जे ओपनच्या ज्या महिला आहेत त्यांना 28 वर्ष वय सूट दिलेली आहे आणि ज्या मागास प्रवर्गातील महिला आहेत त्यांना 33 वर्षापर्यंत वय सूट दिलेली आहे. आता पुढे बघूया. दुसरा आहे म्हणजे खेळाडूसाठी कमीत कमी 18 वर्ष पूर्ण वय तुमचं असलं पाहिजे आणि ओपनमध्ये जे खेळाडू असतील त्यांचं 28 + 5 वर्ष म्हणजेच 33 वर्षापर्यंत त्यांना सूट ही भेटणार आहे. आणि मागास प्रवर्गातील मुलं मुली जे असतील त्यांना 33 + 5 म्हणजे जवळजवळ 38 वर्ष वय सूट तुम्हाला इथे भेटणार आहे. म्हणजे जर खेळाडूचं जर बघितलं तर ओपनमध्ये जे खेळाडू आहेत तर त्यांना 33 वर्ष ही वयसूट मिळालेली आहे आणि मागासवर्गीय खेळाडूंना ही 38 वर्ष उमेदवारांना वयसूट मिळालेली आहे. त्यानंतर पुढचा प्रवर्ग आहे पोलीस पाल्यासाठी कमीत कमी 18 वर्ष वय तुमचं असणं हे गरजेचं आहे आणि जास्तीत जास्त बघा 28 वर्ष खुल्यासाठी आणि मागास प्रवर्गासाठी 33 वर्ष असेल तर तुम्ही पोलीस प्रवर्गातून फॉर्म हे भरू शकताय. पुढचा प्रवर्ग आहे होमगार्डसाठी कमीत कमी 18 वर्ष वय पूर्ण पाहिजे आणि जास्तीत जास्त ओपन होमगार्ड असतील तर त्याच्यासाठी 28 वर्ष वय सूट ही देण्यात आलेली आहे आणि मागास प्रवर्गातील होमगार्ड असेल तर 33 वर्षाचे वय तुम्हाला पाहिजे आहे. इथे मागास वर्गातील होमगार्ड असेल तर त्यांना 33 वर्षाचं तुम्हाला वयसूट देण्यात आलेले आहे, लक्षात ठेवायचं आहे. माजी सैनिकांवर अवलंबून असलेले इथं तुम्हाला दिलंय एक्समॅनसाठी वेगळा विषय आहे म्हणजे माजी सैनिक 18 वर्ष ते भरती झाल्यापासून जेवढे काही सेवा असेल +3 वर्ष. पण इथं वेगळा विषय माजी सैनिकावर अवलंबून असलेले म्हणजे दहशतवादी हल्ल्यामध्ये वगैरे ठार झालेले किंवा शहीद झालेले अशावरती डिपेंडिंग असणारे असा अर्थ असतो. म्हणजे याचा लक्षात ठेवायचा आणि त्यासाठी तुम्हाला सुद्धा तुमचे जे काही जिल्ह्यात आर्मीचं सेंटर असेल तेथून हे सगळं डॉक्युमेंटेशन पूर्ण करावे लागतात आणि मगच तुम्ही त्याच्यावरती दावा करू शकतात. माजी सैनिकावरती अवलंबून राहिलेले हा वेगळा विषय आणि माजी सैनिक हे 2 घटक आहेत. तर कमीत कमी 18 वर्ष पूर्ण पाहिजे आणि +28 म्हणजे खुल्या प्रवर्गासाठी कमीत कमी 28 + 3. ओपनचे जसे उमेदवार असतील मुलं किंवा मुली त्यांना 33 वर्षापर्यंत आहे आणि मागास प्रवर्गातील मुलं मुली असतील तर त्यांना कमीत कमी 33 + 5 असे 33 + 3 असे 36 वर्षापर्यंत तुम्ही फॉर्म हा भरू शकताय. आता
वयोमर्यादा 19 आहे. म्हणजे चालकासाठी तुम्हाला 19 वर्ष तुमचं सुरुवातीला पाहिजे आणि तिथून पुढे बाकी सगळं सेम आहे. लक्षात ठेवायचं आहे. म्हणजे सगळ्यांनाच 18 वर्ष पाहिजे, फक्त चालक या पदासाठी 19 वर्ष वय तुमचं हे कंप्लीट असलं पाहिजे. आता हे झालं वयोमर्यादा. आता त्याच्यामध्ये जे शासनाने मध्ये सेवा नियमामध्ये काही चेंजेस केले, त्याच्यामध्ये राजपत्र पण काढलेले होते, ते पण तुमच्या पर्यंत मार्गदर्शन पोहोच केलेला आहे. तर बघा येथे आपण बघा शासन आदेश क्रमांक पोलीस दिनांक 17/10/2025 अन्वये दिनांक 1 जानेवारी 2022 पासून सुरू होणाऱ्या आणि 31 डिसेंबर 2025 रोजी संपणाऱ्या कालावधीमध्ये ज्या उमेदवारांनी कमाल वयोमर्यादा ओलांडली आहे असे सर्व प्रवर्गाचे उमेदवार निवडीद्वारे उक्त पदांसाठी सन 2024 व सन 2025 या कॅलेंडर वर्षातील रिक्त पदे भरण्यासाठी घेण्यात यावयाच्या भरती प्रक्रियेकरिता एक वेळची उपाययोजना म्हणून पात्र असतील. तर बघा 2022, 23, 24, 25मध्ये 4 वर्ष यांनी टोटल याच्यामध्ये दिलेले आहेत. लक्षात ठेवायचं आहे प्रत्येक घटकामध्ये, प्रत्येक गोष्टीमध्ये 4-4 वर्ष तुम्हाला वयवाढीचा विषय याच्यामध्ये होणार आहे. लक्षात ठेवायचं आहे. आत्तापर्यंत वयवाढ वयोमर्यादा या सूचनांवर व्हिडिओ पोस्ट झालेला आहे. इथून पुढे उंची आणि ग्राउंडवरती व्हिडिओ येणार आहे की उंची किती पाहिजे, पूर्ण सगळ्या घटकांनुसार सामाजिक समानता आरक्षण किंवा कप्पीकृत आरक्षणाची उंची असेल किंवा सूट कोणाला 2.5 सेंटीमीटर कोणाकोणाला सूट आहे वगैरे, कोणत्या घटकाला किती उंची लागते, त्यानंतर फिजिकल स्टँडर्ड कसं